स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं तर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधले डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, स्पीड आणि जर्क यांचे डेफिनेशन आपण बघितलेले आहेत किंवा ते कसं काढलं जातं, नेमकं काय करायचं. फक्त लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट एस न डिनोट करायची, व्हेलॉसिटी व्ही न, ऍक्सलरेशन ए न, माहितच आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर स्पीड, जनरल आपण स्पीडच म्हणतो, स्पीड इज इक्वल टू, आणि त्याच्यानंतर जर्क स्मॉल जे इज इक्वल टू. त्या पद्धतीनं जे काय विचारलेलं आहे एक्झाम्पल मध्ये त्यानुसार आपण काढणार आहोत. आता एक्झाम्पल बघा काय आहे. पहिलं, द डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल ऍट टाइम टी इज गिव्हन बाय एस इज इक्वल टू टी क्यूब मायनस 4t² मायनस 5t. म्हणजे तुम्हाला डिस्प्लेसमेंट जे इक्वेशन आहे ते टी मध्ये दिलेलं आहे. फाइंड द व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन. आपल्याला काय काढायचं आहे, व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन काढायचं आहे. कसं, ऍट टी इज इक्वल टू 2. अशा पद्धतीनं आपल्याला व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन या टाइम टी ला टी इज इक्वल टू 2 ला काढायचं आहे. तिथे काय सेकंड ते काय दिलेलं नाही, त्यामुळे आपण काय त्याला युनिट ते लिहिणार नाही, डायरेक्ट त्याची आन्सर जे आहे ते आपण काढणार आहोत. सुरुवातीला काय करणार आहे, मी दिलेलं डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन आहे ते लिहून घेते. एस इज इक्वल टू टी क्यूब मायनस 4t² मायनस 5t. आता याची आपण काय करूया, डेरिव्हेटिव्ह काढू. असं करूया, आपण 2 वेळेला डेरिव्हेटिव्ह काढूनच घेऊ एकाच वेळेला. आणि त्यानंतर आपण काय करूया, व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन टी इज इक्वल टू 2 ला काढूया. पहिल्यांदा मी एकदा डेरिव्हेटिव्ह काढते विथ रिस्पेक्ट टू टी, ds बाय dt. मग ds बाय dt म्हणजे जसं आपण x ची डेरिव्हेटिव्ह काढतो त्याच पद्धतीने येणार. टी क्यूब ची डेरिव्हेटिव्ह येणार 3t² मायनस 4t² ची डेरिव्हेटिव्ह येणार 2t मायनस 5, टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. आपण डेरिव्हेटिव्ह तर काढून घेतलेल्याच आहेत, ठीक आहे. मग डेरिव्हेटिव्ह काढून घेतले, हेच मी असं लिहिते 3t² मायनस 8t मायनस 5. हे आपल्याला काय मिळालेलं आहे, व्हेलॉसिटीचं आपण काय केलं, आपण एकदा डेरिव्हेटिव्ह काढून घेतली. आता अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढू, d2s बाय dt². किंवा हेच आपण कसं लिहू शकतो, d बाय dt ऑफ ds बाय dt. म्हणजे आपण डिस्प्लेसमेंटची जे आपण रेट ऑफ चेंज काढलेला आहे त्याची परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढूया. इज इक्वल टू काय येते बघा, इथं 3 आहे तसंच, t² ची डेरिव्हेटिव्ह 2t, नंतर मायनस 8 आहे तसंच, t ची डेरिव्हेटिव्ह येणार 1, जशी x ची डेरिव्हेटिव्ह 1 असते, आणि मायनस 5 ची डेरिव्हेटिव्ह येणार 0. मग त्यानुसार आपल्याला d2s बाय dt² किती मिळणार आहे, 6t मायनस 8. आपण दोन्ही डेरिव्हेटिव्ह एकाच वेळी काढून घेतलेले आहेतच. मग आता आपण काय करूया, फक्त त्याला एकाला ज्याला ds बाय dt म्हणजे व्हेलॉसिटीने डिनोट करू, आणि परत ऍक्सलरेशनचा जो भाग आहे तो सोडवूया. पहिला आकडा टाकते मी. आता व्हेलॉसिटी काढलेलीच आहे आपण, फक्त ऍट टी इज इक्वल टू 2 विचारलेला आहे. मग v इज इक्वल टू काय येतं, ds बाय dt. हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. मग त्यानुसार काय लिहिणार आपण, व्हेलॉसिटी खाली लिहिणार आपण, व्हेलॉसिटी ऍट टी इज इक्वल टू 2. की आपल्याला काढायचे. मग व्हेलॉसिटी काढूया, किती येते बघा. देअरफॉर v इज इक्वल टू ds बाय dt ऍट t इज इक्वल टू 2. दॅट इज इक्वल टू किती येते बघूया आपण. जे व्हेलॉसिटीचं ds बाय dt इक्वेशन आहे त्याच्यामध्ये जिथं t दिसेल तिथं काय करणार आपण, 2 टाकायचं आहे. मग त्याच्यानुसार काय येते बघा इथं, दॅट इज इक्वल टू, इथं लिहिते मी 3 इंटू, देअरफॉर v इज इक्वल टू 3 इंटू t² आहे. म्हणजे काय येणार, 2² मायनस 8 इंटू 2 मायनस 5. म्हणजे आपण काय केलं, जे आपण डेरिव्हेटिव्ह पहिली काढले त्याच्यामध्ये t ची व्हॅल्यू 2 टाकली. आपल्याला व्हेलॉसिटी किती मिळते बघूया. v इज इक्वल टू, इथं 3 इंटू 4 मायनस 16 मायनस 5. हे जर सोडवलं तर इथे किती येणार, 12 मायनस 16 मायनस 4, मायनस 4 मायनस 5 किती येणार, मायनस 9. त्यानुसार व्हेलॉसिटी आपल्याला किती मिळाली, v इज इक्वल टू मायनस 9. जर युनिट वरती दिला असेल एक्झाम्पल मध्ये तर आपण तिथे युनिट लिहिणार, नाहीतर डायरेक्ट व्हॅल्यू लिहिली तरी चालते. मग हे झालं व्हेलॉसिटी. आता सेकंड दुसरा पॉइंट लिहूया, ऍक्सलरेशन काढू आपण. ऍक्सलरेशन काय येतं ते बघूया. आता इथं सेकंड डेरिव्हेटिव्ह काढलेले आपण, अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढले, तेच आपलं ऍक्सलरेशन आहे. मग तेच कसं लिहिणार, देअरफॉर a इज इक्वल टू d2s बाय dt².
किंवा हेच आपण कसं लिहू शकतो, डीव्ही बाय डीटी. एक्सलरेशन इज डिनोटेड बाय ए इज इक्वल टू डीव्ही बाय डीटी. आपण डेरिव्हेटिव्ह काढलेलीच आहे. देअरफॉर ए किंवा एक्सलरेशन असं लिहूया. देअरफॉर एक्सलरेशन ऍट टी इज इक्वल टू 2 काढायचं आहे आपल्याला. जशी व्हेलॉसिटी आपण ऍट टी इज इक्वल टू 2 काढली तसंच एक्सलरेशन ऍट टी इज इक्वल टू 2 काढूया. देअरफॉर ए इज इक्वल टू डीव्ही बाय डीटी किंवा d2s बाय डीटी. डीव्ही बाय डीटी म्हणूया ऍट टी इज इक्वल टू 2 दॅट इज इक्वल टू एक्सलरेशन आपण इथं काढलेलं आहे बघा. d2s बाय dt स्क्वेअर किती आलेलं आहे, 60 मायनस 8. इथं 2 किंमत टाकूया. मग त्याच्यानुसार काय येते बघा, दॅट इज इक्वल टू 6 इंटू 2 मायनस 8. आपलं एक्सलरेशनचं इक्वेशन काय तयार झाले, 6t मायनस 8 तयार झाले. तिथं टी ची व्हॅल्यू जी आहे ती आपण घालणार आहे. मग एक्सलरेशन किती येते बघा, ए इज इक्वल टू 12 मायनस 8 किती मिळालं आपल्याला, 4 मिळालेला आहे. म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी आणि एक्सलरेशन अशा पद्धतीनं जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिलं असेल तर व्हेलॉसिटी आणि एक्सलरेशन जे आहे ते काढता येतं. हे आपलं पहिलं एक्झाम्पल जे आहे ते इथं कम्प्लीट झालं. आता दुसरं एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे. द डिस्प्लेसमेंट एस ऑफ ए पार्टिकल ऍट टाइम टी इज गिव्हन बाय. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. फाइंड द टाइम व्हेन द एक्सलरेशन इज 14 फूट पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, एक्सलरेशन दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 14 दिलेलं आहे. आणि दुसऱ्या पॉइंट मध्ये काय काढायचं आहे तर व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऍट दॅट टाइम. म्हणजे इथं जे आपल्याला टाइम मिळणार आहे पहिल्या याच्यामध्ये टी ची व्हॅल्यू जी मिळणार आहे त्या टाइमला व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग काढूया. तर सुरुवातीला काय लिहिणार मी, लेट दिलेलं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन लिहून घेते. एस इज इक्वल टू 2t क्यूब मायनस 5t स्क्वेअर प्लस 4t मायनस 3. मग आता व्हेलॉसिटी पहिल्यांदा काढून घेऊ. परत 1-2 आकडे आपण नंतर टाकू. पहिला फर्स्ट पॉइंट नंतर करूया. आधी व्हेलॉसिटी आणि एक्सलरेशन काढूया. व्हेलॉसिटी v इज इक्वल टू ds बाय dt दॅट इज इक्वल टू. व्हेलॉसिटी किती येते बघा, आपण डेरिव्हेटिव्ह काढूया. 2t क्यूब ची डेरिव्हेटिव्ह येणार 3t स्क्वेअर म्हणजे 2 इंटू 3 6t स्क्वेअर येणार. मायनस 5 आहे तसंच राहणार. टी स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2t. मग त्यानुसार येणार आहे मायनस 10t प्लस 4 आहे तसंच टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. मग किती येणार, प्लस 4. आणि हे मायनस 3 आहे त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0 येणार. मग आपण व्हेलॉसिटी काढून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने एक्सलरेशन पण आपण काढून घेऊ. आणि एक्सलरेशन कॉमा ए इज इक्वल टू d2s बाय dt स्क्वेअर. म्हणजेच आपली जी व्हेलॉसिटी आपण काढलेली आहे त्याची परत डेरिव्हेटिव्ह आपण काढणार आहे. मग 6 आहे तसंच राहणार. टी स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2t. मग 2t इंटू 6 म्हणजे 12t येणार. मायनस 10 आहे तसंच राहणार. टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 आणि पुढे प्लस 4 आहे कॉन्स्टंट त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 0. मग व्हेलॉसिटी आणि एक्सलरेशन आपण काढून घेतलेलं आहे. आता हे 2 इक्वेशन तयार झालेत. आता आपल्याला काय करायचं, एस आहेच आपल्याकडे, व्ही चं तयार केलं, ए चं तयार केलं. आता पहिला पॉइंट घेऊया. पहिला आकडा काय दिलाय बघा, एक्सलरेशन दिलेलं आहे. किती दिलंय, 14 फीट पर सेकंड स्क्वेअर हे दिलेलं आहे. एक्सलरेशन आहे. मग एक्सलरेशन दिले म्हटल्यावर एक्सलरेशनचं आपण इक्वेशन वापरूया आणि टाइम काढूया. मग एक्सलरेशन ए इज इक्वल टू लेट ए इज इक्वल टू 12t मायनस 10 आहे. मग एक्सलरेशन किती दिले, 14 इज इक्वल टू 12t मायनस 10. देअरफॉर 12t इज इक्वल टू 14. हे 10 इकडे आलं म्हणजे किती येणार, 14 प्लस 10 म्हणजे 24 आलं. मग टी ची व्हॅल्यू किती मिळाली, 2 मिळाली. ठीक आहे. मग त्यानुसार आपल्याला टी टाइम मिळालेला आहे. किती मिळालं, 2 सेकंड मिळालं. मग इथे लिहिणार देअरफॉर व्हेन एक्सलरेशन इज व्हेन एक्सलरेशन इज 14 फूट पर सेकंड स्क्वेअर देन टाइम इज इक्वल टू टाइम टी इज इक्वल टू 2 सेकंड. आपल्याला किती मिळाला, टाइम 2 सेकंद मिळालेला आहे. ठीक आहे. पहिलं झालं. आपल्याला टाइम किती मिळालं, 2 मिळालं. आता ह्या टाइमला आपल्याला काय काढायचं आहे, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट प्रश्नामध्ये विचारलेलं आहे ते काढूया. सेकंड पहिल्यांदा ऍट टी इज इक्वल टू 2 सेकंद. या टायमिंगला आपण काय करू, व्हेलॉसिटी काढू. देअरफॉर व्हेलॉसिटी
v इज इक्वल टू, मग आता आपण व्हेलॉसिटीचं इक्वेशन तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये टी ची व्हॅल्यू किती टाकायची, 2 टाकायची. मग अशी जसं पहिलं एक्झाम्पल सोडवलं होतं त्याच पद्धतीने. मग किती येते बघूया, 6 इंटू 2 स्क्वेअर मायनस 10 इंटू 2 प्लस 4. मग हे सोडवल्यावर किती मिळते बघूया, दॅट इज इक्वल टू 6 इंटू 4 24 मायनस 20 प्लस 4. त्यानुसार किती येणार इथं, 24 मायनस 20 4 4 प्लस 4 8 मिळालं. आणि एकाच वेळेला खाली शेवटी लिहूया आपण व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंटला युनिट टाकू, कारण इथे युनिट लिहिलेला आहे. आणि त्याचबरोबर डिस्प्लेसमेंट काढूया. आता डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू, एस चा फॉर्म्युला आपल्याला इथं दिलेला आहे, एसचं इक्वेशन, त्याच्यामध्ये आपण टी ची व्हॅल्यू 2 टाकणार आहे. मग किती येते बघूया, 2 इंटू 2 क्यूब येणार, मायनस 5 इंटू 2 स्क्वेअर येणार, त्याच्यानंतर प्लस 4 इंटू 2 येणार, आणि पुढे येणार आहे ते मायनस 3. हे सोडवूया, किती मिळते बघा, देअरफॉर एस इज इक्वल टू, हे 2 क्यूब म्हणजे 8 इंटू 2 16 आलं, मायनस 4 2 स्क्वेअर म्हणजे 4 4 इंटू 5 20 आलं, प्लस 4 इंटू 2 8 मायनस 3. आणि हे लास्टला किती मिळते बघा, 16 मायनस 20 मायनस 4, मायनस 4 प्लस 8 4 4 मायनस 3 किती मिळणार आपल्याला, 1. त्यानुसार डिस्प्लेसमेंट आपल्याला किती मिळालेलं आहे, 1 मिळालेलं आहे. मग उत्तर मिळालं, सगळं उत्तर संपलेलं आहे. फक्त काय करूया, शेवटी आपण लिहूया देअरफॉर व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऍट t इज इक्वल टू 2 किंवा 2 सेकंद म्हणूया आपण. ऍट t इज इक्वल टू 2 सेकंद इज, आपल्याला युनिट लिहावं लागेल इथं, v इज इक्वल टू किती मिळालं, 8 मिळालेलं आहे, 8 फीट पर सेकंद. एक्सलरेशन मध्ये सेकंद स्क्वेअर लिहिणार आपण, लिहिलेलं आहे इथं दिलंय बघा. आणि इथं काय लिहिणार, 8 फीट पर सेकंद. अँड एस इज इक्वल टू 1 डिस्प्लेसमेंट आहे, त्यामुळे फक्त आपण काय लिहिणार, त्याला ft जोडणार आहे, म्हणजे 1 फीट. मग त्याच्यानुसार आपल्याला काय मिळालं बघा, हे दुसरं एक्झाम्पल जे आहे ते आपल्या इथं कम्प्लीट झालं. नेक्स्ट लेक्चरला आपण अजून काही एक्झाम्पल असतील ती कंटिन्यू करू. ओके, बाय.